नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। पैसा आणि सत्ता, सत्ता आणि पैसा हा गोंधळ यांचा सुरू आहे, पण हे जास्त दिवस टिकणार नाही। आता जनता सगळं हातामध्ये घेणार। आमदार फुटीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख प्रथमच यवतमाळ चिंचोली येथे निवासस्थानी दाखल। पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत। स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावातून त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे, त्यामुळे इठा या नावाचा पुनर्विचार करून विठाबाई किंवा विठा असे नाव ठेवण्यात यावे, ही आमची ठाम मागणी आहे। बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून कारवाईला सुरुवात। बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार। लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवले जाणार, सूत्रांची माहिती। अमरावतीमधील तिवसा येथे हॉटेलमध्ये गाडी घुसवून मुलगा आणि सुनेला चिरडण्याचा प्रयत्न। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सुनेची आपल्या सासरेविरुद्ध तक्रार तर वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार। वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत हमीभावाने ज्वारी खरेदीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 44,000 क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीची खरेदी। वाशिम जिल्ह्यातील आरटीओ प्रवेशातील कथित गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाची चौकशी मोहीम। चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार, शिक्षण विभागाची माहिती। बीडच्या नवगण राजुरी येथील रोहन बहिरचा इयत्ता 6वीच्या बालभारती पुस्तकात धडा। रोहन याने दाखवलेल्या धाडसी कृत्याबद्दल राष्ट्रपतींकडून गौरव। अमरावतीमध्ये राजापेठ पोलिसांचे धाड सत्र। अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई। 7,000चा मुद्देमाल जप्त। 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल। जुन्नर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा। पावसामुळे शेतकरी वर्गातही उत्साहाचं वातावरण। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।